ती एक अमावास्येची रात्र भाग 2. गावात पुढे असं झालं की सर्वांना चित्रविचित्र आवाज, कुणीतरी ओरडणे असे अनुभव गावकऱ्यांना यायला लागले. एकतर गावातल्या भुतांची आधीच इतकी भीती बसणे हे रात्रीच्या वेळेला कोणी बाहेरही पडत नसत. सगळे लवकर जेवण करून झोपून जायचे. आजूबाजूला गप्पा मारणारे लोकही आता जास्त रात्रीच बाहेर फिरकत नसत. सगळे ज्याच्या त्याच्या घरी असायचे. गावातले लोक खूपच घाबरायला लागले होते. त्यात अमावास्या आले की त्या रस्त्याने कोणी जायची हिंमतही करत नव्हते. खूप वेळा काही ना काही अनुभव ऐकायला मिळायचे. त्या भुतांच्या तावडीतून वाचवण्यासाठी, त्यांना खुश ठेवण्यासाठी दर अमावास्येला प्रत्येक गावकरी काही ना काही त्या गावातील जंगलात जाणारा रस्ता, तिथे भला मोठा दगड होता, तिथे ठेवून यायचे. आणि आश्चर्य म्हणजे तेथून ते सामान गायबही व्हायचं. बाकी ते कोण घेऊन जातो आणि केव्हा, हे मात्र न उलगडणारं कोडच बनलं होतं. गावकरी फार शहाणे नव्हते. तेही अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे होते. गावात असं भीतीचं वातावरण होतं. त्यावेळेस गावातील सरकारी रुग्णालयात एक डॉक्टरची नियुक्ती करण्यात आली. त्यांची बायको ही समाजसेविका असते. दोघेही सगळं गाव फिरतात, सर्व गावकऱ्यांना भेटतात, त्यांच्याशी संवाद साधतात. ते दोघे शहरातून आलेले असतात. त्यांना गावातच राहायला जागाही मिळते. एकदा रात्रीचा डॉक्टर आणि त्यांची बायको आपल्या बाईकने त्या जंगलातील वाटेने निघाले. तेव्हा त्यांना काही गावकऱ्यांना अडवून त्या 2 भुतांविषयी सांगितलं. तेव्हा डॉक्टर खूप हसले आणि त्यांना सांगितलं, असं भूत वगैरे काही नसतात. तुम्ही असं काही मनात आणू नका. गावकऱ्याने सांगितलं, पण या दोघांनी त्यांचा न ऐकता आपल्या कामानिमित्ताने ते गेले आणि आलेही परत. पण त्यांना असा काही अनुभव आला नाही. गावकरी सांगतात, ते कुठले भूत आणि खरंच आहेत का, यावर डॉक्टरांचा विश्वास बसत नव्हता. हा सगळा काय प्रकार आहे त्यांना कळत नव्हतं. पण गावातील भीतीचं वातावरण बघून दोघे खूप टेन्स होते. तरी त्यांनी आपला काम करायचा निर्धार घेतला. काही असलं तरी गाव सोडून जायचं नाही, असं त्यांनी ठरवलं. सुरुवातीला डॉक्टरांना काम करणं खूप कठीण जात असत. कारण तिथल्या लोकांचा डॉक्टरांपेक्षा मांत्रिकावर जास्त विश्वास होता. लोक अंधश्रद्धेच्या आहारी गेले होते. कोणाचं काय दुखलं किंवा आजारी पडलं तर डॉक्टरकडे न जाता ते मांत्रिकाकडे जायचे. तेव्हा डॉक्टरांची बायको ही समाजसेविका असते. ती आपल्या डॉक्टरपतीला मदत करते. ते गावकऱ्यांना आरोग्याविषयी माहिती देतात, त्यांना समजावतात. ते सांगतात की कोणाला काही दुखलं किंवा बरं वाटत नसलं, इतर काही झालं तर मांत्रिकाकडे न जाता आधी तुम्ही ते डॉक्टरांना दाखवा. ते तपासून योग्य ते औषध देतीलच. तेव्हाच तर रुग्णाला बरं वाटेल. कितीदा डॉक्टरांनी गावकऱ्यांना समजावून सांगितलं, पण ऐकतील तर ते गावकरी कसले. त्यांचा डॉक्टरांवर विश्वासच बसत नव्हता. एके रात्री अचानक गावातील मनोहरचा मुलगा तापाने फणफणत होता. तापच काही कमी होत नव्हता. अशा वेळेस काय करावा. मनोहरला शेजाऱ्याने सांगितलं की त्या मांत्रिकाकडे याला घेऊन जा. याचा ताप कमी तोच करू शकेल. कोणीतरी सांगितलं की तो मांत्रिकही गावी गेलाय. जवळपास कोणी नाही आहे. बराच उशीर झाला होता. मुलांची अवस्था दोघांनाही बघवत नव्हती. मनोहरची पत्नी त्याला म्हणाली, तुम्ही लोकांचं काही ऐकू नका. आता कुठलाही मार्ग नाही आहे आपल्याकडे पण याला त्या डॉक्टराकडे घेऊन जाऊया. आपल्या मुलाच्या काळजीपोटी आणि आपल्या बाळाला काही कमी जास्त होऊ नये म्हणून मनोहरने कोणाचा काही न ऐकता डॉक्टरांच्या घरचा रस्ता पकडला आणि तो तिथे पोहोचला.
डॉक्टरांनाही आश्चर्य वाटलं की पहिल्यांदा असे इतक्या रात्री कोणीतरी आले होते. गावातील ते त्या मुलाला तपासतात, त्याच्यावर लगेच ट्रीटमेंट सुरू करतात. मनोहरला आपल्या मुलाची अवस्था बघून रडू कोसळलं. मनोहर डॉक्टरांच्या पाया पडतो ने म्हणतो, साहेब, काही करून माझ्या मुलाला वाचवा. तुमचे लय उपकार होतील. अरे रडू नको, काही एवढे झालेलं नाही. ताप आलाय, वेळेवर आणलं बरं झालं. तो उद्यापर्यंत ठीक होईल. मी त्याला आता औषधं दिली आहेत. फक्त ते त्याला वेळेवर द्या आणि जेवण त्याला व्यवस्थित खाऊ घाला. बरं वाटेल त्याला. डॉक्टरांनी ट्रीटमेंट करून मनोहरचा मुलगा दुसऱ्या दिवशी ताप उतरला, म्हणजेच तो बरा झाला. मनोहरचा तर डॉक्टरवर विश्वास बसला. त्याने डॉक्टरांचे आभार मानले आणि इतरांनाही सांगितलं. 4-5 दिवस गावात मांत्रिक नव्हतं. तेव्हा कोणी ना कोणी आजारी पडलं किंवा बरं नसलं तर सरळ हॉस्पिटललाच यायचे. लोक हळूहळू विश्वास बसू लागला. योग्य ती ट्रीटमेंट आणि औषधोपचारामुळे गावातील पेशंट बरे झाले. बरे काय, बरेच होऊ लागले होते. डॉक्टरांनाही समाधान मिळालं. गावात या भूतांचे अधूनमधून चर्चा होती. हे मात्र डॉक्टरांना उलगडणारं कोडं होतं. गावात या भूतांचे अधूनमधून चर्चा सुरू होती. हे मात्र डॉक्टरांना उलगडणारं कोडं होतं. परत अमावास्येच्या दिवशी एका गावातील माणसाला ते 2 भूत दिसले. ते धावत पळतच गावात कसाबसा पोहोचलाय. खूप घाबरला होता. त्याला बोलता येत नव्हतं. दुसऱ्या दिवशी सगळ्या गावात त्या माणसाला त्या 2 भूताने झपाटले. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. परत सगळे गावकरी घाबरायला लागले आणि ते त्यांना खुश ठेवण्यासाठी जे काही ठेवायला जात ते त्या जागी ठेवून आले. हे सगळं डॉक्टरांना समजलं तेव्हा ते स्वतः त्या माणसाच्या घरी गेले. त्याला सगळं काय झालंय ते सविस्तर विचारलं. त्यानेही घाबरत सगळं डॉक्टरांना सांगितलं. डॉक्टर विचार करतात की एक माणूस खोटं बोलू शकतो, पण सगळे लोकच तसा अनुभव घेत आहेत, सांगतायत. नक्कीच काहीतरी असेल. त्याविषयी असं कोण कशाला सांगणार. त्यांची बायकोही त्यांना साथ देते. ते एक दिवस सर्व गावकऱ्यांना आपल्या घरी बोलावतात आणि सांगतात की अशा गोष्टीवर विश्वास ठेवू नका आणि त्यांना खुश ठेवण्यासाठी जे काही नेहमी ठेवता ते ठेवणं बंद करा. गावकरी घाबरतात. त्यांना सर्वांना भीती वाटत होती. डॉक्टरांचा मत बोलणं त्यांना पटत नाही. डॉक्टर जे सांगत होते ते त्यांना काही पटतच नव्हते गावकऱ्यांना. पण मग नंतर आम्ही जे काही करत आहोत ते तुम्हाला चुकीचं वाटत असलं तरी आम्ही आमचा जीव वाचवण्यासाठी करत आहोत. आम्ही तुमचं काही बी ऐकणार नाही आणि ते घरी निघून येतात. डॉक्टरही समजून घेतात. ते दोघं असं ठरवतात की ज्याने सर्व गावकरी पुन्हा घाबरतात. अशाच नवनवीन कहाण्या ऐकण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद.